हरिओम. काय खायचं कसं खायचं ह्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद मिळाला, पण फोनवर फोन की काय ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्या प्रश्नाचं उत्तर द्या, आणि एवढे प्रश्न आणि जवळजवळ सारखेच प्रश्न. त्यामुळे त्या व्हिडिओनंतर मी एक पार्ट 1 आणि पार्ट 2 केला. कारण मला त्या दिवसानंतर मला वेळ नाही मिळाला आणि म्हटलं येऊ दे प्रश्न, अजून 10 लोकांनी बघितलं, 50 लोकांनी बघितलं, बघूया किती लोक बघतात आणि मग त्यानंतर सगळ्या प्रश्नांचं एकदा उत्तर द्यायचा प्रयत्न करूया. तर आत्ता मी एअरपोर्टवर आहे मुंबईच्या आणि फ्लाईट लेट असल्यामुळे मला वेळ मिळाला आणि मी हा व्हिडिओ करतो आहे. तर मी सांगितलेला कोणताही उपाय हा तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारल्याशिवाय करायचा नाही. कोणाला काही त्रास झाला तर त्याला मी किंवा माझा चॅनल जबाबदार नसणार आहे. स्वतःचं डोकं वापरा, सर्च करा, 4 लोकांना विचारा, स्वतः डॉक्टरला विचारा, आणि डॉक्टरने सांगितलं तुम्हाला पटलं तर घ्या. ठीक आहे. आता एकाने मूर्खाने प्रश्न विचारला, तुम्ही चिया सीड सांगितलं, मी चिया सीड खाल्ले तर काय होईल? अरे मी चिया सीड खाल्ल्या न फुगवता त्याला अर्धा तास पाण्यात नाही ठेवलं तर ते आतमध्ये जाऊन फुगलं आणि तुला श्वास अडकला किंवा काय हार्ट अटॅक आला तुला, त्याला कोण जबाबदार? चिया सीड कशा खायच्या? मी सांगितलं चिया सीड खायच्या, डॉक्टरना विचारा, यूट्यूबवर बघा, डॉक्टर बोलला करा तरच करा. त्यानंतर चिया सीड हा प्रकार जो आहे तो ओव्हरऑल विटॅमिन्ससाठी आहे आणि हा मॅक्सिकोन आहे, आपल्याला भारतीय अन्न नाही आहे. भारतीय काय आहे, तुळशीचा एक प्रकार म्हणजे बिया, त्याला आपण सब्जा म्हणतो. ते सगळ्यात रिच फायबर सोर्स आहे. आपल्याला पोट साफ करायचं आहे, आपल्याला झोप चांगली पाहिजे, आपल्याला यश पाहिजे लाईफमध्ये, तर आपल्याला चिया सीड बदली सब्जा खाल्लेलं जास्त उत्तम आहे. ज्याचं पोट साफ आहे ऑलरेडी त्याने हे चिया सीड खायला हरकत आहे, पण बाकी लोकांनी सब्जा खायला पाहिजे असं मला वाटतं. तर मी एक एक प्रश्न घ्यायचा प्रयत्न करतो. मध्ये मध्ये एअरपोर्टची अनाऊन्समेंट झाली तर त्याला एक एंटरटेनमेंट समजा, आणि मी थोडं एअरपोर्ट दाखवेन सुद्धा तेवढ्या वेळात. दुसरं म्हणजे काय खायचं या प्रश्नाला मी एकच उत्तर देतो. रोज रेनबो खायचा, इंद्रधनुष्य 7 रंग असतात, आपल्याला 6 चवी असतात, आंबट, तिखट, गोड वगैरे वगैरे. तर तुमच्या 24 तासात पोटामध्ये इंद्रधनुष्य गेलं पाहिजे, म्हणजे तेवढे निसर्गाने बनवलेले तेवढे कलर्स गेले पाहिजेत. आता तुम्ही ठरवा काय ते. त्यानंतर तुम्ही आता चुकीचं खाताय, समजा तुम्ही मैदा खाताय किंवा चायनीज राईस हे तेलकट खाताय, तर तुम्ही पटकन नाही बदलायचं. आज 10%, उद्या 10%, असं करत एखाद्याला त्रास पण शकतो, कारण त्याच्या पोटाला, त्याच्या शरीराला, त्या बॅक्टेरियांना सवयच नाही चांगलं खायची. मग चांगलं खाल्लं तर तो आजारी पडू शकतो माणूस, कारण त्याला सवय नाही आहे. त्यानंतर जेवण काय करायचं नाही आधी ठरवा, त्यामुळे जेवण परफेक्ट पण होईल, कोणाला विचारायची गरज नाही. आणि त्यानंतर तुमचे डायजेशन कोणते ज्युसेस बाहेर करायचे हे बॉडीला आधीच माहिती असणार आहे, की मी आंबा खाणार आहे किंवा मी आमरस खाणार आहे, तर ते त्या प्रकारचे ज्युसेस, गोड पचवण्यासाठी लागणारे ज्युसेस तयार करेल, ना की अचानक येऊन बसलो आणि मला हे का दिल वाढलंच. मग तिकडे तुमचं ते जेवण पचायला अवघड होणार. आणि तुम्ही जो अग्नी आहे ना, संध्याकाळनंतर खायलाच नाही पाहिजे. बघा, सकाळ झाल्यानंतर जे सूर्याचे किरणं पडतात तेव्हा जी अग्नी सुरू होते धरतीवर, ती 12-1 वाजता एकदम पीकला असते. त्यानंतर परत हळूहळू खाली सूर्यास्ताला ती बंद होते. त्या अग्नी संपल्यानंतर तुम्ही खाल्लेलं जेवण हे पचणार नाही, ते चिकटणार. आणि मी पार्ट 2 मध्ये त्याचा क्रम सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोपायचं जे आहे तर तुमचं तंत्र कसं आहे माहिती आहे, डोकं खराब असेल त्याला कारण पोट खराब, झोप खराब, झोप खराबला कारण पोट खराब, विचार खराबला कारण पोट खराब, झोप खराब. तुम्हाला यश न मिळणं, तुम्हाला राग येणं, तुम्हाला चिडचिड येणं, तुम्हाला डिप्रेशन येणं. माहिती आहे ना, श्रीमंत लोकांच्या मुलांना डिप्रेशन येतं, गरिबांच्या मुलांना वेळच नसतो. एखाद्या रिक्षावाल्याला वेळ आहे का डिप्रेशनमध्ये जायला? ज्याला काय करायचं आयुष्यात माहीत नाही त्याला डिप्रेशन येतं, आणि त्याला गरज पण नसते लवकर काय करायची, तो पेंडिंग ठेवतो, त्याला प्रोकॉस्टिनेशन म्हणतात. जाऊ दे. तर चांगल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही पोट साफ आणि झोप शांत यावर अवलंबून आहे. आता मी एक मिनिट, मी एक्सरसाइज वगैरे काय ते सगळं पुढच्या व्हिडिओत सांगतो. कारण काय माहिती आहे, आता इथे अनाऊन्समेंट होणार आहे आणि पूर्ण आपण डिस्टर्ब होणार आहे, तर त्यापेक्षा आपण सेकंड पार्टमध्ये बोलूया. पण त्या पार्टमध्ये सुद्धा जर डिस्टर्ब झालं तर मी थांबणार नाही, कारण मी थांबत करायचं प्रयत्न ते होत नाही मला. मी काय रेकॉर्डिंग करून एडिट करत नाही. लाईट्स वगैरे, आता इथे डिम लाईट्समध्ये बसलो आहे मी, कारण हे एअरपोर्ट आहे, सकाळची वेळ आहे, फ्लाईट लेट आहे. हे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट.
सुंदर. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला काही फोटो पण देणार आहे. म्हणजे त्या फोटोमध्ये काय असणार आहे की कोणत्या अवयव देव किंवा निसर्ग कोणत्या वेळेला साफ करतो. 24 तासामध्ये ते दिलेलं आहे. समजा लिव्हर आहे ते रात्री 1 ते 3 साफ होणार, दुपारी 1 ते 3 नाही होणार. पोट साफ होण्यासाठी जे जे अवयव आहेत त्यांना एक वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेत समजा 12 वाजता लिव्हर किंवा 1 वाजता लिव्हर साफ होणार आहे आणि तेव्हा तुम्ही कम्प्युटर आहात, मोबाईलमध्ये आहात, तर तुमचं लिव्हर दुसरं काम, त्याला आराम नाही मिळाला, त्याला दुसरं काम तुम्ही दिलेलं काय ते खाताय तुम्ही. मग अशा वेळी तो कचरा जो साफ व्हायचा होता 24 तासातला तो तसाच पोटात राहतो आणि तो चिकटतो आतमध्ये आणि त्यातून तुम्हाला रोग निर्माण होतात. म्हणजे 1 ते 3 समजा लिव्हर साफ व्हायची वेळ आहे आणि त्यावेळी तुम्ही तेव्हा काय करतं लिव्हर जे आपले टॉक्सिन्स आहे ते छोट्या आतड्याकडे ढकलतं आणि तिकडनं ते पोटाबाहेर पडणार सकाळी. पण तुम्ही जर तेव्हा जागे असाल तर टॉक्सिन्स जे आहेत ते स्मॉल इंटेन्साइड म्हणजे छोट्या आतड्यामध्ये येण्याच्या ऐवजी तुमच्या रक्तामध्ये जाणार आणि रक्त खराब करून तुम्ही आजारी पडणार. आणि हे रोज 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 चालू झालं तर तो माणूस 30व्या-35व्या वर्षी 50 वयाच्या म्हाताऱ्यासारखं दिसणार आणि म्हाताऱ्याचे रोग पण त्याला होणारच. त्यामुळे तो मी तुम्हाला फोटो पाठवतो. त्या फोटोमध्ये तुम्हाला कळेल की हे कोणत्या वेळेला लिव्हर साफ होतं, कोणत्या वेळेला लंग साफ होतात निसर्गाकडून. त्या वेळेला आपण क्रॉस करायचं नाही. आपण देवाला आपण क्रॉस केलं की मेलो. आपल्याला तसं देवाने प्रत्येक पार्ट हे 4 पट ताकदीचे दिलेले आहेत, पण त्याचा आपण मिसयूज करतो. पण ते पार्ट आपण खराब करतो. खराब करण्यासाठी खूप मेहनत घेतो. रात्री 1 वाजता 2 वाजता जागतो. त्यामुळे आपलं लिव्हर खराब होतं आणि टॉक्सिन्स स्मॉल इंटेन्साइड आणि बाहेर पडण्याच्या दिशेला जाण्याच्या ऐवजी टॉक्सिन्स रक्तात मिक्स होतात आणि तुम्ही आजारी पडता. तर आपण सेकंड पार्टमध्ये मी डिटेल बोलतो कारण आता इकडे सारखी डिस्टर्बन्स चालू आहे आणि मध्ये मध्ये अनाऊन्समेंट आली तर मी काय व्हिडिओ थांबवणार नाही जसं आता थांबवतो आहे. कारण तुम्ही ती अनाऊन्समेंट एक मजा म्हणून बघा. मी तुम्हाला थोडं एअरपोर्ट पण दाखवेन आणि सेकंड व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. अतिशय महत्त्वाची माहिती जशी ह्याच्यात मी दिली तशीच फक्त निसर्गाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही जर वागलात तर तुमचं आयुष्य फार कमी होणार. आपण ऐकतो 25व्या वर्षी हार्ट अटॅक आला किंवा 30व्या वर्षी डायबिटीज झाला किंवा ब्लड प्रेशर तरुणपणी सुरू झालं. ह्याचा अर्थ तुम्ही निसर्गाविरुद्ध आहात. तुमच्या पायाला माती लागत नाही. तुमच्या पाठीच्या कण्याला सूर्य लागलाच पाहिजे 40-45 मिनटं. तुम्ही पूर्वीच्या बायका बघा ना, त्यांचं ब्लाऊज असायचं ना, मागे फक्त एक दोरी असायची, पुढे कपडा मागे दोरी. कारण ते काम करत असताना त्यांच्या पाठीवर ऊन पडलं पाहिजे आणि त्यांचे 7 चक्र जागृत झाले पाहिजेत. त्यामुळे पाठीला ऊन देणं अत्यावश्यक आहे. तुम्ही फॉरेनर बघता गोव्याच्या बीचवर, ते उलटे झोपतात, सरळ नाही झोपत. का? त्यांना माहिती आहे पाठीच्या कण्याला ऊन द्यायचं आहे, यायला आम्हाला हे माहीत नाही. तर एकंदरीत मी आता व्हिडिओ थांबवतो. आपण सेकंड पार्ट नक्की बघा तुम्ही. बाय बाय. थँक्यू.